UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंमध्ये अर्धा तास बैठक। दिल्लीतील दौऱ्यानंतर शिंदे फडणवीसांमध्ये पहिलीच भेट। विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे सक्रिय। वर्षा बंगल्यावर बैठकांचा सपाटा। महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा शिंदेंकडून आढावा। शिवसेना आमदारांसोबतही बैठक। एकनाथ शिंदेंची ज्युपिटर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी। ताप घशाचा संसर्ग झाल्याची माहिती। प्रकृती उत्तम। चेकअपसाठी आलो होतो। तपासणीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया। बीएमसीच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल। सध्याच्या नाट्यात शिंदेंच्या मागे भाजपची मोठी शक्ती। मुंबईतील माजी नगरसेवकांच्या बैठकीत ठाकरेंचं वक्तव्य। परिस्थिती नक्कीच जटिल। आमचे सगळे निर्णय एकनाथ शिंदे घेणार। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। नव्या सरकारच्या शपथविधीची लगबग। आझाद मैदानावरील तयारीचा महायुतीच्या नेत्यांकडून आढावा। पंतप्रधान मोदींसह 22 राज्यांचे मुख्यमंत्री आणि संत महंतही सोहळ्याला हजर राहणार। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचं ठाकरे बंधूंना निमंत्रण दिलं जाणार, तर शरद पवारांसह मवियातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण मिळणार। 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसह 22 ते 24 मंत्र्यांचा शपथविधी। भाजपकडून फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार, तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, केसरकर, सामंत शपथ घेणार। सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंनी सत्तेत यावं। शिंदेंना गृहमंत्रीपद मिळावं। शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांची मागणी। मनसेकडून गिरगावमधील परप्रांतीय व्यापाऱ्याला चोप। व्यापाऱ्याकडून मारवाडीत बोलण्याचा आग्रह। महिलेचा आरोप। मलबार हिल परिसरातील घटना। ठाणेकरांपुढे पाणी संकट। पुढील 5 दिवस 30% पाणी कपात। भातसा नदीच्या पात्रावरील न्यूमॅटिक गेट सिस्टीम मधील दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। बेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही परिणाम। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा। थंडीचा जोर कमी होऊन ढगाळ वातावरण। आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहाल बॉम्ब न उडवण्याची धमकी। उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाला धमकीचा मेल। पोलीस आणि CISF कडून ताजमहालच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।